नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मार्केट लॉजिक मास्टर. आज आपण बघणार आहोत, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे आणि आज आपण बघणार आहोत मार्केटमध्ये 90% लोक का लॉस करतात किंवा म, सेबी का सांगते की 90% ट्रेडर्स एफ-एन-ओ ट्रेडर्स हे लॉसमध्ये आहेत. तर सर्वात आधी मार्केट चुकीचं नाही आहे. मार्केट चुकीचं नाही आहे आणि आपल्याच चुका आपल्याला त्या महागात पडतात. काही चुका जर आपण अवॉइड केल्या तर नक्कीच आपण प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकतो. कन्सिस्टंटली प्रॉफिट मार्केटमधून काढू शकतो. तर बघा, सर्वात आधी तर मार्केट हे आज पण आहे, उद्या पण आहे आणि नेहमी राहणार. तर त्याच्या आधी आपण आपला लर्निंगवर फोकस केलं पाहिजे. आपल्या डेली प्रॅक्टिस झाल्या पाहिजेत. आपण कुठल्या मिस्टेक करतोय, ह्या आपण ओव्हरकम केल्या पाहिजेत. आपल्या चुकांमधून आपण काय शिकतोय, हे नक्कीच आपण इम्प्रूव्हमेंट चेक केलेली पाहिजे. तर काही चुका जर आपण नक्कीच अव्हॉइड केल्या, तर जसं की आता एक्झाम्पल घेतो आपण. आपण स्टॉक सिलेक्शन हे सर्वात आधी गलत म्हणजे चुकीचा स्टॉक सिलेक्शन असेल, तर आपण नक्कीच लॉस होऊ शकतो. तर स्टॉक सिलेक्शन एक महत्त्वाची चूक ठरू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे आपण मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करण्यात जर चुकलो, तरी आपण लॉसमध्ये जाऊ शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे जसं की आपण मार्केट सेंटिमेंट मार्केट सेंटिमेंट काय आहे, निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, हे आयडेंटिफाय केलं पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे जशी-जशी आपण मार्केटमध्ये सर्वात आधी काय करतो आपण, कुठलाही एक ट्रेड डिसाईड झाला, की स्टॉप लॉस हा लावलाच पाहिजे. स्टॉप लॉस लावणे हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही स्टॉप लॉस लावत नसाल, तर ते ट्रेडिंगच नाही आहे. ते गॅमलिंग बनतंय आणि ट्रेडिंग हे कधीच लक बेस असू शकत नाही. ट्रेडिंग हे तुमच्या लकवर किंवा तुमच्या इमोशनवर चालत नाही. तर सर्वात आधी आपण स्टॉप लॉस लावला पाहिजे. आपली रिस्क रिवॉर्ड रेशो हा डिफाईन असला पाहिजे. ट्रेडिंग हे नेहमी तुमची डिफाईन कॅल्क्युलेटेड कॅल्क्युलेशन असलं पाहिजे. डिसाइडेड असलं पाहिजे, की आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपला कॅपिटलला कसं प्रोटेक्ट करता येईल, हे आधी तुम्ही डिसाईड करा. तर सर्वात आधी महत्त्वाचं म्हणजे कॅपिटल प्रोटेक्ट झालं पाहिजे. तुम्ही लॉस किती घ्यायचा? तुम्ही प्रॉफिट नाही काढला तरी चालेल. सुरुवातीला तुम्ही प्रॉफिट नाही काढला तरी चालेल. पण तुम्ही तुमचं कॅपिटलच जर प्रोटेक्ट केलं केलं नाही, तर मग तुमच्याकडे फंडच नसणार, तर समोर तुम्हाला ट्रेडिंग करता येणार नाही. त्यासाठी तुमचं कॅपिटल प्रोटेक्ट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. अ, सुरुवातचे 6-7 महिने मी म्हणेल 1 वर्ष तरी तुम्ही मार्केटमध्ये तुमचं जरी कॅपिटल जरी सुरुवातीला जे टाकलेलं आहे ते कॅपिटल जरी तुम्ही प्रोटेक्ट करू शकले ना, तर ते तुम्ही प्रॉफिट ट्रेडिंग शिकले असं समजू शकता. तर स्टॉप लॉस हा एक खूप मोठी म चूक असू शकते. त्यासाठी स्टॉप लॉस डिफाईन असला पाहिजे. तुमचा दुसरी कॅपिटल प्रोटेक्शन, कॅपिटल मॅनेजमेंट खूप महत्त्वाची गोष्ट आहे मार्केटमध्ये. तिसरं म्हणजे तुम्ही कॅपिटलला डिव्हाईड करा. सपोज ₹1,00,000 तुमच्याकडे कॅपिटल आहे, तर तुम्ही 5 चंकमध्ये ते डिव्हाईड करा. 20, 20, 20, 20चे 5 चंक करा आणि एका टायमात आपण बघतो एका चंकचा म्हणजे 20,000 तुम्ही एका ट्रेडमध्ये तुम्ही टाका. जेणेकरून आणि तुम्ही त्या 20,000वर किती रिस्क घेऊ शकता, किती लॉस घेऊ शकता हा डिफाईन करा. आणि कधीही तुम्ही स्टॉप लॉस हा मनात ठेवू नका. आधी तो सिस्टमवर पुट करा, तरच तुम्ही तो ट्रेड इनिशिएट करा. हे एक महत्त्वाचं आहे. ही एक चूक खूप जण करतात. स्टॉप लॉस न लावणे, कॅपिटल डिफाईन न करणे, आपले रिस्क रिवॉर्ड डिफाईन न करणे. प्लस ओव्हर ट्रेडिंग कधीच करायची नाही. लोकं काय करतात, नाही, ओव्हर ट्रेडिंग हे थांबली पाहिजे. तर तुम्ही जसं की आता काय करतात लोकं, सपोज आता सेन्सेक्स आहे, तर आपण बघूया
जसं की आता एक तुम्ही एक्झाम्पल घ्या. लॉट साईज खूप महत्त्वाची आहे. लोक काय करतात, आज मी पहिला ट्रेड घेतला, इनिशिएट केला सेन्सेक्समध्ये. सपोज मी सेन्सेक्समध्ये एक ट्रेड घेतला मी. आता सेन्सेक्सची लॉट साईज आहे 20, तर सपोज मी 2 लॉट घेतले. 2 गुणिला 2 लॉट घेतले तर आपले होतील सपोज 40 शेअर्स झाले, प्लस त्याचा प्रीमियम असेल समजा ₹100. तर सरळ सरळ तुम्हाला ₹4000 हे कॅपिटल लागणार आहे. प्लस त्या आता 40 शेअरवर जर तुम्ही प्रति शेअर जर 10 पॉईंट जरी कॅप्चर केले, 30 पॉईंट जरी कॅप्चर केले, तर 4 त्रिक 12, सरळ सरळ तुम्हाला ₹1200 हा तुमचा प्रॉफिट येणार आहे. हे तुमचं प्रॉफिट, तुमचं टार्गेट डिसाईड आहे. प्लस त्याच्या मागे जर तुम्हाला एस एल का डिसाईड करायचं असेल, तर तुम्ही 30 पॉईंट जर तुमचं टार्गेट ठेवताय, तर मिनिमम 7 ते 8 किंवा 10 हे तुमचं एस एल असलं पाहिजे. तर तुम्हाला समजून जाईल की हां, ठीक आहे, मी ₹400 किंवा इतका मी लॉस घेऊ शकतो. हे तुम्हाला तुमचं डिफाईड असलं पाहिजे. आणि जर पहिला ट्रेड तुमचा सपोज पॉझिटिव्ह गेला, तर तुम्ही नेक्स्ट टाईम काय करता, की ट्रेड लॉट साईज वाढवून देता. नाही, 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 तसं नाही करायचं. कधीच लॉट साईज वाढवायची नाही. लॉट साईज हे कन्सिस्टंट ठेवली पाहिजे. तिसरी गोष्ट, जर तुम्ही एक शेवट, तुम्ही तुमचा एस एल जर मोठा जात असेल, तर तुम्ही लॉट साईज कमी करा. एस एल जर तुमचा खूप मोठा येत असेल एखाद्या ट्रेडमध्ये, तर लॉट साईज कमी करा, पण लॉट साईज वाढवू नका. कन्सिस्टंट लॉट साईज हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर काय होतं, मग ते रिव्हेंज ट्रेडिंगमध्ये कन्व्हर्ट होऊन जातो माणूस, की नाही, आता माझा लॉस झालेला आहे. पहिल्या ट्रेडमध्ये मी लॉस केला आहे, तर मी सेकंड ट्रेडमध्ये 2 लॉटचे 4 लॉट करतो आणि माझा लॉस रिकव्हर करतो. आणि जर सपोज तोही ट्रेड तुमचा निगेटिव्ह गेला, तर मग आधीचा लॉस प्लस हा लॉस, ह्यूज लॉस होतो. आणि असं करता करता कधी आपलं कॅपिटल गायब होतं ना अकाउंटमधून, हे कळत नाही. हे समजत नाही आपल्याला. त्यासाठी आधी तुमची लॉट साईज डिफाईन असली पाहिजे. ह्या गोष्टी जर आपण अव्हॉइड केल्या, तर नक्कीच आपण प्रॉफिटेबल बनू शकतो. तर लॉट साईज डिफाईन असली पाहिजे. रिव्हेंज ट्रेडिंग कधी झाली नाही पाहिजे. गॅम्बलिंग झाली नाही पाहिजे. तुमचं कॅल्क्युलेटेड रिस्क हे नक्की असलं पाहिजे. प्लस रिस्क रिवॉर्ड रेशो हा तुमचा डिफाईन असला पाहिजे. आणि स्टॉप लॉस हा सिस्टीममध्ये असलाच पाहिजे. ह्या चुका जर आपण खरंच अव्हॉइड केलं, तर नक्कीच आपण प्रॉफिटेबल जर्नीमध्ये आपलं कन्व्हर्ट करू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.